हाय. आमच्याकडे आज ना खूप जास्ती पडद्यांचा स्टॉक आलेला आहे, तर विचार केला लाईव्ह करून तुम्हाला सगळं दाखवावं. उत्कर्ष, Yes. हा काय होतं की ना भरपूर पडदे बनवून आले ना की एकदा लाईव्ह केलं की तुमच्यापर्यंतही पोहोचतं की काय काय पडदे आलेले आहेत. कारण खूप लोक सांगायचं सारखं मला की तुम्ही लाईव्ह करा सारखं फ्रिक्वेंटली, पण तेवढं आमच्याकडे होत नाहीये कारण गर्दी पण बघायला लागते इकडची. तर आज म्हणलं आता काही असेल तरी आज लाईव्ह हा करायचाच आहे पडद्यांसाठी. आता आपलं एक्झिबिशन पण येत आहे आणि एक्झिबिशन मध्ये नवीन स्टॉक जो आम्ही पडद्यांचा करून घेतला तो आता दाखवतो पण आहे. यात भरपूर पीसेस आम्ही तयार करून घेतलेले आहेत. तर ह्यात आपण आज बघणार आहोत अजरकचा प्रकार, ब्लॉक प्रिंटचा प्रकार आणि त्याच्यानंतर अनोखीचा प्रकार. तर आम्ही एक एक लावले जस्ट पॅटर्न्स. काही आपल्याकडे प्लेन कर्टन्स पण आहेत, काही लिननचे कर्टन्स आहेत. तर आता आपण बघूयात अजरक मध्ये आणि बगरू मध्ये आपल्याकडे कुठले कुठले प्रिंट्स आलेले आहेत. ते बगरू मला वाटतं लावायचंच राहिलं, पण आपण ह्याच्यात दाखवू आधी. हे बघा, हे सगळे जे कर्टन्स आहेत तर हे प्युअर कॉटन मध्ये आहेत, मशीन वॉशेबल आहेत आणि म्हणजे तुम्हाला काही ड्रायक्लिंग करायची गरज नसते. फक्त हे जे लिननचे पडदे आहेत ते मात्र ड्रायक्लिंग करायला लागतात, बाकी सगळे मशीन वॉशेबल आहेत. लिनन नाही तर मग काही वेळेला श्रिंक होतं कारण ते कापड वेगळं आहे, त्यामुळे हे आणि हे जे कलर्स अगदी फास्ट असतात. आणि खूप लोकांना हा पण प्रश्न आहे की रिंग्स आम्ही घातले मशीन मध्ये तर काही रिंग्सला प्रॉब्लेम होणार नाही ना, काही नाही ना. तर आम्ही आमच्या घरी एक दोरी ह्याच्यातनं सगळ्यातनं नाडी दोरी काही बांधून ह्याच्यात मशीन मध्ये टाकतो, फ्रीज काय, आणि त्याच्यानंतर वाळत इस्त्री करून, मग कॉटन असतील तर इस्त्री करायची, शिअर्स वगैरे असतील तर तसेच वाळत घालता येतात, काही होत नाही त्याला. आणि ह्याचे साईजेस आहेत ते 4x7 पासून 5x7 पर्यंत आहेत. काही 4x7, काही 4.5x7, काही 5x7. जसा आम्हाला पन्हा मिळतो तसा आम्ही त्याचे कर्टन्स रेडी करून घेतो. आणि अजून एक डोअरचे कर्टन्स आमच्याकडे असतात, म्हणजे 7 फुटी कर्टन्स असतात आमच्याकडे. 5 फुटी कर्टन्स आम्ही ठेवत नाही, कारण का जेव्हा पूर्ण तागा घेतो विकत तेव्हा मग ना 5 फुटी केला की त्याच्यात भरपूर वेस्टेज पण जातो. आणि आजकाल लोक प्रिफर करतात की पूर्णच कर्टन लावायचा, म्हणजे विंडोला पण. नवीन काही काही कन्स्ट्रक्शन मध्ये 6-6 फुटी खिडकी, करेक्ट, त्यामुळे त्यांनाही लागतं, कोणाला फुल लागतं, तर मग खूप गोंधळ होतो. त्यापेक्षा हे कापून देतो, त्याचे आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो. कापड इतकं सुंदर आहे की तुम्ही कुशन कव्हर्स, मॅट्स किंवा एप्रन्स काही करताय तर ते वाया जात नाही. आणि आपल्याकडे डिस्काउंट मध्ये आता कर्टन्स आहेत, फ्लॅट 50% ऑफर, ते पण बघणार आहोत. पण आधी आपण बघूया काय काय फ्रेश आपल्याकडे स्टॉक आलाय तो. तर आता आपण बघतोय अजरक वाले कर्टन्स. ज्यांना आवडले असेल काही लोक स्क्रीनशॉट पण घेऊ शकतात. तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तरी करू शकता व्हिडिओ कॉलवर. हा बघ, हा ही छान आहे. ज्यांना अंधार हवाय, ज्यांना ब्राईट कलर्स आवडतात त्यांना आम्ही प्रिंट्स, तुम्ही आम्हाला ह्याच्यावर पण कळवा की प्रिंट्स दिसतायत का मेसेजेसवर, की प्रिंट्स तुम्हाला नीट कळतायत का आता व्हिडिओमध्ये, आणि काय अजून बघायला आवडेल नेक्स्ट लाईव्ह मध्ये ते पण तुम्ही कमेंट करा. मी असेच दाखवते नुसते, कारण पडद्याचा साईज तुम्हाला कळलाच आहे. थोडा पण म्हणजे घडी हे करू नको, असं तेवढा आपण दाखवूया. अरे लेहरिया पण लेहरिया हे मिक्स मॅच करता येतात बरं का. काही म्हणजे आता आपण जो हा कर्टन आहे ना ह्याच्या बरोबर पण तुम्ही लेहरिया मध्ये लावू शकता. बरेच ऑप्शन्स आहेत, म्हणजे तुमची जेवढी इमॅजिनेशन आणि हे असेल ना, म्हणजे ज्यांच्याकडे कॉम्बिनेशन पण बघा किती छान दिसतंय, फार सुंदर आहे, फार छान दिसतं, म्हणजे दिसतं एकदम. हे असं हे बरोबर म्हणजे हे जातं सगळ्यांबरोबर, सगळं खूपच छान दिसतं. हे पण छान आहे बघा. हे अजरक आहे, हे फार सुंदर आलाय अजरक मधला. नव्हता पाहिला, फार सगळेच नवीन आलेलं आहे, त्यामुळे उघडून बघायचे. हे बघा, काही जुने पण रिस्टॉक झालेले आहेत आणि नवीन पण आलेले आहेत. सगळेच छान आहेत. काय म्हणजे ज्याचा जसा डेकॉर असेल, कलर कॉम्बिनेशन असेल तसे मिळतात आता. आणि खूप लोकांनी आपल्याकडनं हे कर्टन्स घेऊन ना त्यांच्या गणपतीच्या ते मागे पण लावतो ना, डेकोरेशनच्या तिथे पण खूप लावलेले आहेत. बेडशीट पण लावले, बेडशीट पण लावलेले आहेत. खूप छान दिसतं. आणि त्याने मला फोटोही पाठवलेत घरी गेल्यानंतर की कसं आम्ही याचा वापर केलेला आहे बेडशीटचा किंवा कुठल्या कर्टन्सचा, ते पण त्यांनी केलेलं आहे. हे अगदी वेगळंच डिझाईन आलंय ना, वेगळं एकदम चांगलं दाखवलंय. हो ना. अरे वा, हे तर माझं फेवरेट डिझाईन, खूप आवडतं आणि फ्रेश पण आहे. हा मला वाटतं ह्यातला रंग दिसतोय. आणि नाजूक प्रिंट ज्यांना हवंय त्यांना असं. हा पण लावलाय का नाही, ह्याच्यातला येलो कलर लावलाय. ह्याच्यातला येलो कलर लावलाय.
आणि हे कर्टन्स तुम्हाला जर कुठल्याही कारणामुळे तुम्ही आमच्यापर्यंत येऊ शकत नसाल तर व्हिडिओ कॉलची अपॉइंटमेंट पण घेऊ शकता. स्क्रीनशॉट काढून जरी पाठवलात की हवंय, नाही तर व्हिडिओ कॉलची अपॉइंटमेंट घ्या, म्हणजे हे सगळं दाखवता येईल. आलात तर सगळ्यात चांगलं, कारण इथे आल्यानंतर क्वालिटी बघून आणि शॉपिंगचा आनंद खरं म्हणजे इथे येऊनच येतो जास्ती. हे सगळे पण छान आहे. हाही छान आहे. कसला भारी दिसतोय हा, कशाही बरोबर लावता येईल. आणि येस, किंवा ज्यांना अगदी सटल आवडतं सगळं. आता किती खूप लोक लाईव्ह असतील नसेल मला माहिती नाहीये, पण मला हे आता ऍड्रेस सांगून टाकूयात आपण आधी, कुठे जे लोक नवीन आहेत आपल्या नवीन पेजला किंवा नवीन जॉईन झाले, ज्यांना माहिती नाही कुठे आहे द होम लिनन स्टुडिओ, तर त्या लोकांसाठी पण ऍड्रेस सांगूयात. तुम्ही होम लिनन स्टुडिओ हे पौड रोडला आहे. तुम्ही कर्वे रोडहून पौड रोडला आलात की फर्स्ट सिग्नल, तिरंगा हॉटेल वगैरे, त्याच्यानंतर इमिजिएटली मेट्रो स्टेशन आहे. आयडियल कॉलनी, नाव आयडियल कॉलनी आहे, खरी आयडियल कॉलनी खूप पुढे आहे. पण मेट्रो स्टेशनच्या खाली आल्या आल्या लेफ्ट साइडला मोठा बोर्ड आहे होम लिननचा, गुलाबी, कोपऱ्यावर एक प्लांट्सची नर्सरी आहे. तिथून आत गेलं की उजवीकडचा चौथा बंगला, आणि तिथे पण बोर्ड लावलेला आहे होम लिननचा. 10 ते 8 रोज 365 दिवस आमचं चालू असतं. लंच टाइम नाही, कुठलीही सुट्टी नसते. त्यामुळे तुम्ही बिंदास फोन न करता यू कॅन ड्रॉप इन. कोणीतरी आमच्यापैकी असतंच असतं, आणि स्टाफ तर कायम असतो. त्यामुळे काहीही प्रॉब्लेम, तुम्ही 10 ते 8 मध्ये कधी या. आणि जर काही प्रॉब्लेम आला ऍड्रेस कळण्यात तर नक्की फोन करा. आमच्या सगळ्या व्हिडिओजमध्ये तो नंबर असतोच, पण रिपीट करते, 9921193681 हा आमचा नंबर आहे. त्याच्यावर तुम्ही कॉल करून येऊ म्हणजे काही जर अडचण आली तुम्हाला ऍड्रेस मध्ये तुम्ही विचारू शकता. आणि अजून एक सांगायचं, गुगल मॅप्सवर पण तुम्ही होम लिनन स्टुडिओज किंवा होम लिनन पुणे हे जर टाकलं ना तुम्ही आमच्यावर नक्की पोहोचाल. तसं खूप इझी आहे. पार्किंग आहे आमच्याकडे. येस, पार्किंग भरपूर आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. आपण बघूयात आपले कर्टन्स परत. सगळेच म्हणजे सगळेच छान आहेत हे. आणि ह्याचं जे आयलेट्स आहेत ह्याला जे आपण लावलेले आहेत ते स्टेनलेस स्टीलचे आहेत, म्हणजे प्लास्टिकचे नाहीये. त्यामुळे स्टेनलेस स्टीलचे, त्यामुळे ते गंजत पण नाहीत. हा पण छान आहे. सगळेच छान आहेत. हा तो मगाचा ब्लू होता ना, तसा पिंक आहे. छान आहे. जसं काही कॉम्बिनेशन असेल ना घरातलं डेकॉर, त्याच्याप्रमाणे मॅचिंग खूप आहे. आणि हे बगरूचे तर कर्टन असतात, हे प्रीवॉश्ड कापड असतं, म्हणजे हे आटत पण नाहीत आणि ह्याचा रंगही जात नाही. करेक्ट. हे परत अजरक आहे. अजरक मध्ये हा तर फार सुंदर आला. हा अनोखी लुक अलाइक आहे, पण अजरक मधला आहे. हो का? अच्छा. असे प्रिंट्स युजली अनोखी मध्ये आहेत, पण हा अजरकचा छान वाटत आहे. हा माझ्या इथे चांगला दिसतो. ह्याच्यात बरेच रंग आहेत ना? ह्यात आहेत रेड, येलो, मगाशी दाखवला. हे जे डिझाईन आहे ह्याच्यात आपल्याकडे हा बेज वर आहे, बेज नाही क्रीम वर आहे, ऍक्च्युली क्रीम आहे. त्याच्यानंतर हा लावलेला येलो आहे, त्याच्यानंतर ब्लू आहे, रेड आहे, मरून आहे. ब्लू मधलेही 2-3 काय शेड्स आहेत त्याच्यात. हा मध्ये फिलर म्हणून तुम्हाला लावता येईल, किंवा नुसते पण लावायला छान. हो, नुसते लावायला छान. ज्यांना फुलं पण आवडत त्यांनी नुसते ते लावले तरी पण. हा आमचा एकदम हॉट सेलिंग असा कर्टन आहे. हा सगळ्यांनाच आवडतो, म्हणजे हे डिझाईन पहिल्यांदा आउट ऑफ स्टॉक जातं. कितीही ह्याचे तुम्ही हे करून घ्या. आता आमच्याकडे 50 रेडी केलं आम्ही. आणि मेनली ना कॉटनच्या पडद्यांनी अजिबात भिंती काळ्या नाही होत. पूर्वी ते सिंथेटिक पडदे लावायचे, ते टिकायचे, म्हणजे धुवायला सोपे होते, पण भिंती काळ्या होतात सगळ्या. हे एकदम कॉटन. आणि आम्ही म्हणून आमच्याकडे ब्लॅकआउट, म्हणजे लोक येतात तेव्हा म्हणतात की ब्लॅकआउट आहे का, तर ब्लॅकआउट हे सिंथेटिक असतं, तर ते आमच्याकडे मी ठेवत नाही आणि भिंती काळ्या होतात. आणि एक उपाय काय आहे ह्याला, की म्हणजे माझ्याकडे पण मी कॉटनला मागे शेअर कर्टन लावते, की मग तेवढा अंधार पण होतो आणि त्याला आपल्याला सिंथेटिकचा काही सपोर्ट घ्यायला लागत नाही. सो तसं पण आपण करू शकतो. तुम्ही इथे आहात की आम्ही तुम्हाला पडदे लावून दाखवतो इथे. आणि काय होतं ना, इथे लावल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित अंदाज येतो की कसा दिसणार आहे. छोट्या छोट्या चिठ्ठ्या बघून काही कळत नाही, कॉम्बिनेशन्स बघता येतात. मागून उजड, आता बघा ही ट्यूब आहे मागे, तर खिडकी आहे, ट्यूब आहे, तर त्याचा उजड कसा येईल हे पण इथे सगळं बघायला मिळतं. फार पिंक पण छान कलर एकदम. पहिल्या ह्याच्यातलाच वेगळा प्रिंट आहे.
हे आतून उरलेत का अजून काही? हा, तुम्ही आतून बघ कुठले कुठले अजून नवीन आहे ते प्रिंट्स पण बाहेर काढा. पण दाखवू आता तोपर्यंत मम्मा आपण हे दाखवायचं का ब्लॉक प्रिंटचे? हा, शिअर्स पण आहेत. हे पण आता फिलर्स मध्ये तुम्ही मध्ये 2 डार्कच्या मध्ये लाईट का ते लावू शकता किंवा 2. हे पण छान आहे. असे बरेच कलर्स आणि हे आहेत. हे मधले फिलर्स साठी आहेत आणि हा प्युअर कॉटनचे थोडे असे थिक मध्ये पण आहेत, म्हणजे ज्याने नुसतं प्लेन लावायचं तसे पण आहेत आपल्याला, किंवा मॅच पण करू शकतो. आता ब्लॉक प्रिंटचे बघायचंय? हो, आता ब्लॉक प्रिंट मध्ये बघूयात आपण. हा खूप छान. एक एक पडदा उघडला सगळेच घ्यावे वाटतात. हा एक मी पूर्ण उघडला, हा मला खूप आवडलाय. हे बघा. आणि ह्याच्यात मागे खाली बॉर्डर पण खूप सुंदर आहे. आणि आमच्याकडे जर तुम्हाला छोटे करून हवे असेल तर बॉर्डर वर पण लावून दिली जाईल. करेक्ट. हाही खूप कटन छान आहे, ग्रीन. हा एक ब्लू मधला आहे, हा पण छान आहे. हा, सगळे छान आहेत. हा उलटा दाखवला मी. बघा सगळ्याच्या ब्लॉक प्रिंटचेही त्यांना हे जे दाखवतोय ब्लॉक प्रिंटचे हे मशीन वॉशेबलच आहेत सगळे, फक्त ह्याचं नाहीये. आणि आम्ही जेव्हा व्हिडिओ टाकतो तेव्हा ना ऍक्च्युअली सगळ्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये प्राइस मेन्शन असते प्रत्येक कर्टनची. हा पण बघ किती सुंदर आहे. आपण आता हा उघडून उघडूयात का? खूपच छान आहे, कारण ह्याची बॉर्डर वगैरे उघडल्याशिवाय कळत नाही पण ब्लॉक प्रिंटचा. हा पण खूप छान आहे आणि कापड इतकं सुंदर आहे, खूप छान आहे. आणि आता जाल प्रिंट मध्ये आता बनवून घेतलेत, कारण का प्रत्येकाला व्हाईटवर आवडतं असं नाहीये, त्यामुळे हे पण आता असे जाल प्रिंटचे बनवून घेतलेले आहेत. अजून हे असे प्रिंट्स आहेत. हो, हे कसं आहे की वर पूर्ण जाल प्रिंट आणि ही बॉर्डर आहे, म्हणजे असं दाखवते त्यांना. हे पूर्णच दाखवतं. हा, हे बघा, हे ह्याची खाली प्लेन अशी आणि त्याच्यावर बुट्टी असं केलेलं आहे आणि वर पूर्ण जाल प्रिंट आहे. ड्रेस मटेरियलचं कसं आहे, तुम्ही एकदम घातलेला फक्त पण बघूयात. हा आपण परत एकदा बघूयात. हा जो आहे ते मी त्याच्यातला तो बघते, त्याचा पीस उरलाय का? एक आहे, सेम आहे. अरे वा, काल त्यातले 2 गेले. आता आपण बघूया की काय काय आहे ह्याच्यात. ही ओढणी ऍक्च्युअली ही ओढणी आहेच घातलेली. त्याच्यानंतर ह्याचं त्यांनी हा कुर्त्याचं कापड आहे. हे सिल्क चंदेरी आहे आणि ह्याच्यात असं अस्तर आहे, हे सॉफ्ट अस्तर आहे. आणि ह्याला अस्तर लागतं पण, म्हणजे तुम्ही आता ऍक्च्युअली सलवार आहे, अस्तराची गरज नाही, पण आम्ही जे दोघी करतो की दोन्हींचे कुर्तेच करतो त्यासाठी मात्र अस्तर लागेल तुम्हाला. तर हे एक आहे, हा पूर्ण 4चा सेट आहे, म्हणजे 4 पीसचा सेट. 4 एक अस्तर आहे, ओढणी आहे, कुर्त्याचं कापड आहे आणि सलवारचं कापड, सगळं 2.5 मीटर असं आहे. तर ह्यातला पण डिझाईन्स पण बघूया. इथे आता ठेवते आता. हे पण छान आहे. हा पिंक कलर मस्त आहे. हे बघा, हे आहे आणि ही ओढणी आणि ही सलवार. ह्याला आता प्रिंटेड सलवार घेतले, दोन्हीच करता येत आहे. हो, दोन्हीच करता येत आहे. आणि पण खूप छान आहे, फ्रेश आहे खूप, आणि असा क्लासी दिसतो. हा खूप छान दिसतो, एलिगंट दिसतो. हा, असा ह्याचा. आणि आता मी जसं माझ्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की आता भरपूर सण येत आहेत, गणपती, दिवाळी, सगळं काय काय येत आहे, तर त्यात पण हे खूप एलिगंट आणि खूप छान दिसतात. हे अदरवाईज पण खूप क्लासी दिसतात. छान. हे काय, आणि आता आपण बघूयात. हे पर मीटर कापड आहे, म्हणजे ह्याचा रेट आहे 400 रुपये पर मीटर. आणि हा पूर्ण तागा तुम्हाला हवं तेवढं तुम्ही घेऊ शकता, 2.5 मीटर, 2 मीटर. आता मला हा 2 मीटर मध्ये झाला, कारण का मी 1 पीस शिवलेला आहे. तुम्हाला जर मोठा लॉंग कुर्ता हवा असेल तर 2.5 मीटर लागतो. तर आपण ह्यातले डिझाईन बघूयात काय काय आहेत ते. कापड काय आहे मस्त, हे मल कापड आहे, सॉफ्ट कॉटनचं कापड आहे, खूपच छान आहे. हे पण अगेन तुम्ही आता वेगळे पॅटर्न्स आहेत, तुम्ही मिक्स अँड मॅच करू शकता. हा, म्हणजे ह्याचं कापड घेऊन सलवारीला वेगळं, तसं करू शकतो आपण. इथेच खाली ठेवते एक एक. हे प्युअर हँडब्लॉक आहे ह्याच्यावर.
ह्याला म्हणजे अशी छोटी बॉर्डर पण आहे, ती बॉर्डर तुम्ही कुठेही युज करू शकता. हा, ही लावली आहे सत्ता तू जशी गळ्याला, तशी आपण करू शकतो. तुमचंही छान त्यांनी बॉर्डर केली. हो, खूप छान छान आहेत. मी परवाच्याच एका व्हिडिओमध्ये ह्याचं पण मी एक वन पीस केलेला आहे, तोही खूप छान आहे. खूप मस्त मस्त आहेत, सगळेच छान आहेत. म्हणजे मला सगळे आवडतात. जाल प्रिंटचेही आहेत आणि ब्लॉक प्रिंटचेही आहेत. इथे एकदा जवळून दाखव. हा, मी आता जो घातलेला तो बघा. हाही मस्त दिसतोय आणि मुख्य कम्फर्टेबल छान आहे हे. येस, नाजूक ब्लॉक प्रिंटचा पण आहे. सटल कलर्स पण आहेत. खूप छान 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 कलर्स आहेत सगळे. म्हणजे हे सगळेच छान दिसतात. अरे हा पण मस्त, हा खूपच छान आहे. हा ना, भरपूर लवकर लवकर विकला गेलाय तो. ह्याला आणि तुला अस्तर लावायला लागलाय हा टॉपला. हो ना. हा, पण त्याशिवाय अरे हा पण छान आहे. हे 2 कलर्स मध्ये, हे डिझाईन 3 कलर्स मध्ये इनफॅक्ट. हा, ह्याच डिझाईनचे 3 कलर आहेत. ग्रे मध्ये, ग्रीन मध्ये आणि ब्लू कलर आहे. ब्लू आहे. पडलं सगळं. हे ड्रेसेस पण हे काय हँडब्लॉक आहेत, प्युअर हँडब्लॉक आहेत सगळे. हा, प्युअर हँडब्लॉक प्रिंट्स आहेत. हा पण छान आहे. पाऊस पडतोय ड्रेसचा. अरे वा, एवढे भरपूर आलेले आहेत. पण ते ना खरंच जसं म्हणलं असं मग की व्हिडिओवर एवढं दाखवता येते, तुम्ही सगळे प्रिंट्स नाही दाखवू शकत. त्यातले काही दाखवायला देईल ते पटपट पटपट 90 सेकंड मध्ये दाखवायला लागतं. हाही खूप छान आहे. हे आणि हे असं वाटेल ती म्हणजे कॉम्बिनेशन. आता सलवारला हे घ्यायचं. दाखवू हे असं, ह्याची सलवार आणि असंही कॉम्बिनेशन आपण करू शकतो, किंवा मिक्स म्हणजे उलट त्यांना करता येतं. वर डार्क हवंय आणि हे उन्हाळ्यासाठी किंवा हिवाळा काही नाही, इतकं छान मस्त कम्फर्टेबल कापड आहे. छान वाटतं एकदम. खूप छान आहे, एकदम कम्फर्टेबल आहे कापड. हे खूप फ्रेश आहे, सगळे सुंदर आहेत. पण छान ते पण. आता तुम्हाला पॉलिथिन मधून कितपत डिझाईन नीट कळत मला कळत नाहीये, त्यासाठी तुम्हाला मी स्टोअरवर यायला लागेल. पण म्हणलं आजच्या व्हिडिओमध्ये दाखवूयात की काय काय ऍटलिस्ट प्रिंट्स काय काय आहे ते दिसतील. हे पण छान आहे. बाकी आपण ड्रेसेस तर बघितले. ड्रेसेसमध्ये 4-5 मला वाटते प्रिंट्स आहेत आणि कलर्स आहेत. आता भरपूर बॅग्स पण आपल्याकडे आलेल्या आहेत. एकदा काय काय दाखवायचं ते भरपूर म्हणजे भरपूर व्हरायटी आलेली आहे. वरपर्यंत आहे. त्यामुळे बॅग्स मध्ये प्रकार आहेत. किड्स मध्ये म्हणजे त्या सेक्शन मध्ये भरपूर आपल्याकडे डोहर झालेले आहेत. नंतर टॉय ब्लँकेट झालेले आहेत आणि असंच भरपूर टॉवेल्स, नॅपकिन्स यांचे प्रत्येक म्हणजे बेडशीट्स वगैरे त्यातही प्रकार आलेले आहेत. तर आपण बघणारच आहोत ते व्हिडिओमध्ये. तर आता मी तुम्हाला सांगते की लाईव्ह मध्ये जेवढं दाखवता येऊ शकतं तेवढं दाखवलं आलं आहे आणि अजून भरपूर प्रिंट्स आहेत. तर ते नक्की बघायला आणि शॉप करायला आमचं स्टोअरला व्हिजिट करा. एकदा लास्ट मी तुम्हाला ऍड्रेस सांगते, कारण का ऍड्रेस खूप लोक ऍड्रेससाठी विचारतात दररोज, आणि तरी हा व्हिडिओ थ्रू ज्या ज्या लोकांना येत असेल त्यांना ऍड्रेसचं कळेल. द होम लिनन स्टुडिओ हे पौड रोडला आहे, कोथरूड, पुण्यात. आणि हा स्टुडिओ दररोज 10 to 8 ओपन असतो. सुट्टी नसते, लंच असं काही नसतं. आणि तुम्ही कधी येऊ शकता. आणि जर जमत नसेल यायला तर नक्की व्हिडिओ कॉलची अपॉइंटमेंट घेऊ शकता. आम्ही ऑल ओव्हर इंडिया आणि आउट ऑफ इंडिया पण शिप करतो. आणि त्याच्यानंतर फोन नंबर आहे 9921193681. हा 10 ते 8 हा नंबर अवेलेबल असतो. तुम्ही 10 ते 8 मध्ये फोन करून किंवा काही तुम्हाला जर काय प्रश्न असतील कुठल्याही प्रोडक्ट बाबतीत तर तुम्ही विचारू शकता. आणि अपॉइंटमेंट घेण्यासाठी व्हिडिओ कॉलची तुम्ही ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. तर हा नंबर व्हिडिओ कॉल म्हणजे हा नंबर होम लिननचा नंबर आहे. सेव्ह करून ठेवा.
येस तर नक्की भेटूयात